श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही साजरी केली जाते. त्यात मुख्य पूजा होते ती लक्ष्मीची. धनत्रयोदशीला तसेच लक्ष्मी पूजेला त्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मी कृपा असेल तर आपल्याला कामामध्ये यश मिळते, त्याचा योग्य आर्थिक मोबदला मिळतो, ज्यामुळे पैशांचा अभाव जाणवत नाही आणि सर्व संसार सुख उपभोगता येतात. त्यासाठी लक्ष्मी उपासनेमध्ये ज्योतिषशास्त्राने काही उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय करून आपल्याला वर्षभर त्याचे लाभ मिळवता येतात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये शुक्रवारी आलेल्या दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला लवंगांचा एक प्रभावी उपाय आपल्याला देवी लक्ष्मी समोर करायचा आहे. हा उपाय केल्याने आयुष्यात असलेल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होतील आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, लवंगांचा उपाय केल्यानंतर त्या लवंगांचं तुम्हाला काय करायचंय, त्या कुठे ठेवायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, लक्ष्मी पूजनाचा दिवस दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी, गणेश तसेच कुबेर महाराजांच्या पूजेची प्रथा आहे. त्यांचे पूजन आपण करतोच, त्याला जोड द्यायची आहे ती ज्योतिषशास्त्राने सांगितलेल्या एका उपायाची, जेणेकरून तुम्हाला लक्ष्मी कृपा तर प्राप्त होईलच, शिवाय वर्षभर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणी, समस्या ह्या असतातच, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या ह्या असतील तर घरामध्ये नेहमी पैशाची चणचण असते. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. यानं त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुमच्या हातून अनावश्यक खर्च होता किंवा तुमच्या मागे आजारपणं लागलेली असतात किंवा तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष, ज्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही. कारण घरामध्ये जर सतत वादविवाद, भांडण, कलह होत असतील तर अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी नांदत नाही. ती अशाच घरामध्ये नांदते जिथे सुख, शांती आणि समाधान आहे. तर काही विशिष्ट तिथींना केलेल्या उपायांमुळे आपल्या घरातील नकारात्मकता, दरिद्रता निघून जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. कारण दिवाळीतील लक्ष्मी पूजन प्रत्येक घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहावी, ती घरामध्ये स्थिर राहावी यासाठी केलं जातं. पण आता नुसतं लक्ष्मी पूजन करून चालणार आहे का? तर नाही. काही उपाय देखील देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचे असतात, तेव्हाच देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड नांदते. तर पहा, दिवाळीच्या दिवशी आपल्याला घराची सजावट करायची आहे. विविध प्रकारच्या दिव्यांची रोषणाई करून आपल्याला देवी लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. या झगमगाटातच आम्रपल्लवांचे म्हणजेच आंब्याच्या पानाचे मंगल तोरण बांधायला विसरायचं नाही. त्यामुळे लक्ष्मी आगमनाचा मार्ग जो आहे तो मंगलकारक होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही. यंदा 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आलेलं आहे आणि या दिवशी योगायोगाने शुक्रवार देखील आहे. हा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. तर आपण लक्ष्मीपूजनासाठीची मांडणी करून घ्यायची आहे आणि शुभ मुहूर्तावरती आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. आणि आपण सोबतच पूजेमध्ये फराळाचं ताट ठेवतो. जेही फराळाचं आपण घरामध्ये बनवतो ते तर ठेवतो, त्याचबरोबर घरी केलेल्या स्वयंपाकाच्या ताटाचा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही. या अगत्याने आणि आपुलकीने शीघ्र लक्ष्मी कृपा होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी घराची स्वच्छता करणारी केरसुनी म्हणजे झाडू लक्ष्मी पूजेला विकत आणतात, तिची पूजा करतात, त्यालाही लक्ष्मी रूप मानतात. ही प्रथा तर आपण जाणतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या मावशी, ताई तसेच परिसर स्वच्छ करणाऱ्या मावशी, काका, थोडक्यात सफाई कामगारांना यथाशक्ती आपल्याला आर्थिक मदत करायची आहे. जेवढे दान द्याल तेवढेच दुप्पट होऊन तुम्हाला ते परत मिळेल. कारण असे कृपावंत लक्ष्मी कृपेस पात्र ठरतात. दिल्याने वाढते हे लक्षात ठेवा आणि यथाशक्ती दानधर्म करा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीही जाणवणार नाही. फक्त कमावलेलं धन सन्मार्गाने आणि प्रामाणिकपणे कमावलेलं असावं हे लक्षात ठेवा. आणि शिवाय आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लवंगांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री 12 पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करू शकता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कधीही झोपू नये. देवी लक्ष्मीसाठी जागरण करावं. रात्री 12 वाजता अलक्ष्मी निस्सारण केल्यानंतरच घराची दारं वगैरे बंद करून झोपायचं असतं. तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो रात्री 12च्या आत करायचा आहे. लक्ष्मी पूजेसमोर बसून करायचा आहे.
यामध्ये आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत, कारण खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. या मसाल्याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. म्हणूनच हा उपाय आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आणि ह्या लवंगा अर्पण करण्याआधी आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे आणि नंतर त्या लवंगांचं काय करायचं हे देखील मी पुढे शेअर करणार आहे. तर या उपायासाठी आपल्याला नेमक्या किती लवंगा घ्यायच्या, तर मोजून आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत. या लवंगा कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्यात. चांगल्या नवीन लवंगा या उपायासाठी आणायच्या. घरामध्ये लवंगा नसतील तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही आणा आणि यातील तुम्हाला 5 चांगल्या लवंगा पाहून घ्यायच्या आहेत. आता ह्या 5 लवंगा घेतल्यानंतर त्या एखाद्या प्लेटमध्ये घ्या आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या तुम्हाला देवी लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहेत. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर काय करायचं, त्या प्लेटमधील त्या लवंगा उचलायच्या आहेत आणि आपल्या उजव्या हातामध्ये ह्या लवंगा आपल्याला पकडायच्या आहेत. तर ह्या लवंगा आपल्याला सगळ्यात आधी सिद्ध करायच्या आहे देवी लक्ष्मीच्या अतिशय प्रिय स्तोत्राचं पठण करून, आणि त्यानंतरच आपल्याला एक एक लवंग जी आहे ती देवी लक्ष्मीला अर्पण करायची आहे. या लवंगांचं आपल्याला अर्चन करायचं आहे. जर तुम्ही पूजेमध्ये देवी लक्ष्मीचा फोटो ठेवलेला असेल त्या फोटोसमोर तुम्ही अर्चन करू शकता, किंवा तुम्ही जर मातीची मूर्ती ठेवलेली असेल तर तिथे हे अर्चन करू शकता. त्यासाठी एक छोटीशी वाटी ठेवायची, कारण नैवेद्य किंवा कोणतंही अर्चन आपण खाली असं जमिनीवरती करत नाही. तर तिथे एक छोटीशी प्लेट ठेवायची आणि उजव्या हातामध्ये घेतलेल्या लवंगा आपल्याला पकडायच्या आहेत, किंवा तुम्ही डाव्या हातामध्ये 5 लवंगा घ्या, त्यातील एक लवंग तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आणि एक वेळा तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला YouTubeवरती मिळून जाईल, किंवा तुम्ही Googleवरती सर्च केलं तर तिथून तुम्हाला ते मिळून जाईल. पठण करत ही सेवा करा किंवा श्रवण केलं तरीही चालेल. एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर ती उजव्या हातात पकडलेली लवंग देवी लक्ष्मीजवळ आपल्याला अर्पण करायची आहे. असंच आपल्याला दुसरी लवंग घ्यायची. परत आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. दुसरी लवंग देवीच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायची आहे. तर तिसरी लवंग घ्यायची. परत महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं. असं करत करत ज्या 5 लवंगा आपण घेतलेल्या आहेत त्यावरती आपल्याला 5 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि या सर्व लवंगा देवीच्या चरणाजवळ अर्पण करायच्या. लक्ष्मीपूजनाच्या रात्री त्या लवंगा आपल्याला तिथेच राहू द्यायच्या आहेत. त्या लवंगा लगेचच उचलून बाजूला ठेवायच्या नाहीत, तर लक्ष्मीपूजेमध्येच आपल्याला ह्या लवंगा ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करतो, म्हणजे सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाली की सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजनाचा आपण उत्तर पूजा करतो. तर त्याआधी ह्या लवंगा उचलायच्या आहेत आणि उत्तर पूजा वगैरे करून घ्यायची. आणि ह्या लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला कुठे ठेवायच्या आहेत, तर पहा, या लवंगांवरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे. तर या लवंगा ज्या आहेत या लवंगा निर्माल्यामध्ये फुलांसोबत टाकून देण्याची चूक आपल्याला करायची नाही. यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे. त्यामुळे लक्ष्मीला आपल्या घरामध्ये वर्षभर टिकून ठेवायचं असेल तर ह्या लवंगा ज्या आहेत त्या आपल्याला एका डब्यामध्ये टाकायच्या आहेत, ज्या डब्यामध्ये लक्ष्मी स्वरूप काही वस्तू आहेत. आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही वस्तू लक्ष्मीकारक मानल्या जातात, त्यामध्येच येतो ते म्हणजे खडे मीठ. तर ह्या 5ही लवंगा तुम्ही खडे मिठाच्या डब्यामध्ये टाकू शकता, किंवा आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये आपण हळद भरून ठेवतो, तर त्या हळदीच्या डब्यामध्ये देखील ह्या 5ही लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत. आणि हळद आणि खडे मीठ जे आहे ते कधीही संपू देऊ नये. संपण्याआधीच यामध्ये आपण नवीन खडे मीठ किंवा हळद जी आहे ती भरायची असते. वर्षभर या लवंगा आपल्याला त्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपण त्यावरती केल्यामुळे वर्षभर घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. एवढा हा प्रभावी उपाय लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही करू शकता. वर्षभर या लवंगा त्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर पुढच्या वर्षी लक्ष्मी पूजनाच्या आधी या लवंगा काढायच्या आणि त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. पण तोपर्यंत ह्या तुम्हाला त्याच डब्यामध्ये तशाच ठेवायच्या आहेत. तर असा हा उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही नक्की करा. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.